अध्यक्ष महोदय, धन्यवाद. मी याच्या आधी तयार झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या शासन ग्रामीण व कृषी प्रधान महाराष्ट्राच्या विकासासाठी ठोस आणि निर्णयक्षम पावले उचलत आहे. बोलतात ते करून दाखवतात अशा पद्धतीने सर्व घटकांच्या विकासासाठी या शासनाचं ठोस निर्णय व धाडसी निर्णयाचे मला अभिमान आहे, त्याचे मी स्वागत करते. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या आपल्या शासनाने योजना सुरू केलेल्या आहेत. प्रधानमंत्री कुसुम बी योजना आहे, मागेल त्याला सौर पंप आहे, कृषी वाहिनी आहे, शेतकरी सन्मान योजना आहे, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आहे, कृषी विभागाच्या अनेक प्रकारच्या योजना आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी, जोडधंदा जोड व्यवसाय करण्यासाठी, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन यासारख्या व्यवसायांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते यासारख्या योजना सुटसुटीत करून दिलेल्या आहेत. त्यामुळे कामांना नक्कीच गती मिळेल. शेतकऱ्यांच्या शेतीमालात फळबाग विमा मिळत नाही, त्यातल्या ज्याचं कटी ह्या वगळून मिळाव्यात अशी मी शासनास विनंती करते. प्रत्यक्ष शासनाकडून फळबाग विमा हा DBT द्वारे शेतकऱ्यांना मिळावा अशी मी शासनास विनंती करते. अध्यक्ष महोदय, आपल्या शासनाने महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी, त्यांना स्वावलंबी करण्यासाठी, महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी शासनाने महिला बचत गटांना प्राधान्य देऊन उमेद अभियानाअंतर्गत महिलांच्या स्वयंसहायता गटाच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल्स स्थापन करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याबद्दल धन्यवाद. आदिवासी महिलांना सक्षम करण्यासाठी राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना नक्कीच रोजगार उपलब्ध होऊन महिलांचं आर्थिक विकास नक्कीच उंचावेल अशी आशा आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या शासनाच्या योजनांच्या माध्यमातून अनेक गरजू लाभार्थींना लाभ मिळत आहे, परंतु एकच विनंती आहे. अध्यक्ष महोदय, शासनाच्या या योजनांपासून अनेक माझ्या महिला लाभार्थी यापासून वंचित आहेत. अध्यक्ष महोदय, संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावण बाळची योजना आहे, विधवा महिलांसाठीची योजना आहे. यातील एक अट आहे, ती अट 21,000 उत्पन्नाच्या दाखल्याची किंवा दारिद्र्य रेषेचं कार्ड उपलब्ध असेल तरच त्या महिलेला किंवा त्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ मिळत असतो. परंतु या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला त्यांना मिळत नाही आणि दारिद्र्य रेषेचं कार्डही मिळत नाही. म्हणून अनेक महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. म्हणून माझी शासनास विनंती आहे, ह्या योजनेत अट शिथिल करण्यात यावी आणि लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा अशी मी शासनास विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.